मित्रांनो, रितेश भाऊ येतात भाऊच्या धक्क्यावर सांगतात की भाई समोरासमोर येऊन लढा, भिडा. वैभवला तर कमीत कमी 15 ते 20 वेळा सांगितलं की भाई तू अरबाजच्या विरुद्ध लढ. सगळ्यांना सांगितलं की तुम्ही समोरून जो आहे तो वार करा. पण या घरामध्ये समोरून वार करण्याची ताकद लोकांमध्ये राहिलेली नाही आहे. इनफॅक्ट असं झालं मित्रांनो की या लोकांना लढाईच करायची नाही आहे. या लोकांना जे आहे ते फक्त सेफ गेम खेळायचा आहे. मी तर म्हणतो या लोकांमध्ये कुवतच नाही आहे समोरासमोर जाऊन भिडायची. नॉमिनेशन टास्कमध्ये हेच या लोकांनी दाखवलं आहे. बरंच काय आजच्या एपिसोडबद्दल बोलण्यासारखं. तर चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. सुरुवातीला एक आव्हान आहे मित्रांनो, जर का अरबाजच्या वडिलांचा तुम्ही इंटरव्ह्यू नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवरती आलेला आहे, एक्सक्लुझिव्ह आहे, खूप छान बोललेले आहेत ते. तर तुम्ही तिकडे जाऊन तो इंटरव्ह्यू बघा आणि त्यांनी जे आहे ते अरबाजला कशा पद्धतीने झापले हे सुद्धा बघा. सुरुवातीला काय झालं मित्रांनो, काल जिथून एपिसोड संपला म्हणजे अंकिताच्या इव्हिक्शनचा जो ड्रामा झाला तिथून जो आहे तो एपिसोड डायरेक्ट पुढे चालू केला. त्यामध्ये जे आहे ते अभिजित म्हणतो की आत्ता कुठंतरी मला बरं वाटतंय. डीपी जो आहे तो म्हणतो मला आरशामध्ये अक्कलकोटचे स्वामी समर्थ दिसले आणि तो रडायला लागला. अंकिताच्या गळ्यात पडून रडत होता. म्हणजे यातून काय दिसतंय की अभिजितचं डीपीचा आणि अंकिताचा एक चांगला बॉन्ड बनला, चांगली सिरियस मैत्री बनली. कौतुक आहे मित्रांनो या गोष्टीचं. आजपर्यंत आपण अभिजितच्या गेममधल्या चुका तुम्हाला सांगत होतो, तो गेमचा भाग होता. पण यातून एक दिसतंय की अंकित आणि अभिजितची जी आहे ते चांगली मैत्री झालेली आहे आणि ही मैत्री पुढे सुद्धा पाहायला आवडणार आहे. कालही एपिसोडमध्ये म्हटलं होतं आणि आजही मी म्हणतोय की या दोघांची मैत्री जी आहे ते पुढे पाहायला आवडणार आहे. त्यानंतर निक्की आणि अरबाज विषयी जे आहे ते चर्चा चालू आहे. तिकडे जान्हवी पण बसलेली आहे आणि वर्षाताई पण आहे आणि सगळे बोलतात की अरे हे निक्कीचं आणि यांचं काय चाललंय नक्की. हां म्हणजे हे परत लोक एकत्र आली आणि सगळं चाललं आणि अरबाज आणि निक्की आहे ते परत एकत्र बसलेले आहेत. आणि तिकडे वर्षाताई एक डायलॉग बोलल्या, अरे हे असू शकतं ना, यांचं आकर्षण असू शकतं. बरे तू बाहेर कमिटेड असेल पण तो सिंगल आहे, ती सिंगल आहे, त्यामुळे आकर्षण झालं असेल. अभिजित पण तिकडे बसलेला आहे. म्हणजे मला असं वाटतंय की आता यांच्या आकर्षणाबद्दल जर का आपल्याला चर्चा करायला लागणार असेल तर म्हणजे खरंच डोकं आपटून घ्यायची वेळ आहे. गेल्या आठवड्यामध्ये जे निक्कीने आणि अरबाजने प्लॅनिंग केलं होतं त्यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालेलं आहे. त्यांना जे फुटेज मिळायचं होतं भाऊच्या धक्क्यावर ते फुटेज मिळाल्यामुळे दोघं जे आहेत ते रिलॅक्समध्ये जे आहेत ते घरामध्ये कॉन्व्हर्सेशन करताना दिसतात आहे. म्हणजे अरबाजलाही काही फरक नाही पडत आहे, निक्कीलाही काही फरक नाही पडत आहे. बाकी लोक आहेत त्यांना अरबाजची चुगली दाखवली त्यांनाही काही फरक नाही पडला. फक्त जान्हवी एकदा रिॲक्ट झाली की बाबा हे काय आहे, हा कसं काय चाललंय, आता मी त्याला काय बोलणार नाही आहे. किंवा बाकी बी टीमला तर हे माहीतच होतं की त्यांचं चाललेलं आहे. या अरबाजने आणि निक्कीने पूर्ण आठवडा या सगळ्या घराला मूर्ख बनवलं हे आता सिद्ध झालेलं आहे. दोघं आरामात बसलेले आहेत, दोघांचं मस्त कॉन्व्हर्सेशन चाललेलं आहे निक्की आणि अरबाजचं. आणि मला असं वाटतं की हे सगळं प्लॅन होतं, हे आपण आधीपासून सांगितलं होतं आणि ते तशाच गोष्टी ज्या आहेत त्या इकडे दिसत आहेत. असं नाही आहे की बाबा की अरबाज जो आहे तो खूप जास्त अपसेट आहे रितेश भाऊंनी त्याला टार्गेट केलं म्हणून, किंवा निक्की जे आहे ते खूप जास्त अपसेट आहे अरबाजची चुगली दाखवल्यामुळे, किंवा घरातली लोकंसुद्धा त्याच्यावरती खूप जास्त अपसेट आहे. असं काहीच झालं नाही. म्हणजे भाऊचा धक्का जो झाला त्याचा इम्पॅक्ट अजिबात सुद्धा घरावर दिसत नाही आहे. इव्हन निक्की आणि अरबाज पहिल्यासारखे वागायला लागलेत. अरबाज तर आता हे दाखवतोय की त्याला बाकी लोकांची गरज नाही आहे, जसं की वैभव असेल, जान्हवी असेल, घनश्याम असेल, या लोकांची गरज अजिबात सुद्धा नाही आहे. तो आपला निक्कीबरोबर खुशीत आहे. माहिती आहे कॅमेरे त्याच्याकडे कसे घ्यायचे, निक्कीलाही माहिती आहे त्याच्याकडे कॅमेरे कसे घ्यायचे. त्यामुळे घरातल्या लोकांनी टेन्शन न घेता जे आहेत ना ते पुढे गेलं पाहिजे. तिकडे प्याडेदादा पुढारी आहे, त्यानंतर सूरज बसलेला आहे आणि प्याडेदादा म्हणतो इकडे जो आहे तो पुढारीला, हे काय अरबाज आणि निक्कीचं परत चालू झालं यार. पुढारी म्हणतो अरे ह्यामुळे आम्ही जे आहेत ते चुकीचं दिसतोय ना, आम्ही इकडे वाईट दिसतोय. ह्याला मी अरबाजला किती वेळा सांगितलं पण तो ऐकायलाच तयार नाही आहे. आणि पॅडी म्हणतो यार हे यांचं परत चालू झालेलं. म्हणजे पॅडेला हे माहीत होतं. आता घनश्याम पण असं रिॲक्ट करतो की जसं काय त्याला ह्या सगळ्या गोष्टी नवीनच पाहायला मिळतात आहे घरात. तर ते म्हणजे काय बोलायचं आपण, म्हणजे निक्की आणि अरबाजबद्दल बोलण्यासारखं या लोकांनी काय ठेवलेलं आहे का, वेळ वाया घालवण्यासारखं आहे. नंतर अभिजित आणि निक्की जे आहेत ते एकत्र बसलेले आहेत. तर अभिजित म्हणतो की बरं झालं तुझं आणि अरबाजचं सॉल्ट झालं, आता मला बरं वाटतंय. निक्की पण म्हणते हो आता त्याने मला प्रॉमिस केलं आहे की मी तुझ्यासाठी घरातल्या लोकांवर विरुद्ध जे आहे ते स्टँड वगैरे घेणार आहे. म्हणजे एवढं साधं सरळ जे आहे ते सॉल्ट आऊट झालेलं आहे, याच्यामध्ये काहीच वाद नाही झाला मित्रांनो. त्यामुळे आपणही या गोष्टीवर चर्चा न करता पुढच्या मुद्द्याकडे येऊया. इकडे जे आहे ते निक्की अंकिताला सांगते की अभिजित जो आहे तो फक्त तुझाच आहे बाई, म्हणजे तुला तो कधी धोका नाही देणार. तुझाच आहे मीन्स असं वेगळ्या अर्थाने घेऊ नका मित्रांनो, म्हणजे तुझाच मित्र आहे तो, बाकी काही नाही आहे. आणि तो असं बोललेला आहे की
माझी पहिली प्रायोरिटी अंकित आहे आणि अभिजितची जी पहिली प्रायोरिटी नक्की तूच राहणार आहे. तू ज्यावेळेस बाहेर चालली होती त्यावेळेस त्याला झटका वगैरे बसला होता. सेम कट्टू जे आहे ते अंकिता अभिजितकडे बसली होती आणि अभिजितनेही तिला ते सांगितलं की मी निक्कीला म्हटलेलं आहे की तू माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि अंकिताने तिचा जो प्रॉब्लेम होता नक्की काय झाला होता की बोलली निक्की माझ्याशी वाद घालताना ज्यावेळेस तू तिच्यामध्येच पडला नाही तर अभिजितने एकदम करेक्ट उत्तर दिलं तिला, तुझी भांडणं तू लढायसाठी सक्षम आहे. जर का मी तुझ्या छोट्या छोट्या भांडणाच्या मध्ये पडलो तर तू कशी दिसणार. तर अभिजितने हे योग्य कारण दिल्यामुळे या दोघातील वाद मिटलेला आहे आणि मला वाटतं की आता या दोघांमध्ये काही सुद्धा कन्फ्युजन राहिला नाही पाहिजे. अभिजितने सरळ सरळ गोष्टी जे आहेत ते क्लिअर केलेल्या आहे. अभिजितने त्याचा गेम ओपन करून सांगितला आहे की भाई त्याला कसं पुढे जायचं आहे आणि अंकिताने सुद्धा त्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत सद्यस्थितीत तर असं वाटतंय आणि दोघांनी जे आहे ते पुढे जायचं ठरवलेलं आहे. आणि मला बरं वाटलं की या दोघांचा वाद जो होता तो वाद विनाकारणच कॉन्ट्रोवर्शियल बनत होता, पण आता या दोघांनीच गोष्टी सॉल्ट आउट केलेल्या आहे तर आपण या गोष्टींना वेगळे अँगल जोडून वेगळे जे आहे ते फाटे फोडण्यात काहीच लॉजिक नाही आहे. अंकितानी अभिजितची मैत्री छान वाटते. आपणही तेच म्हणत होतो की अभिजितने अंकिताकडेच यावं आणि तेच झालेलं आहे मित्रांनो, तो निक्कीकडे गेलेला नाही आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्ट आउट ज्या झालेल्या आहेत आणि मला जे आहेत ते बरं वाटलं. म्हणजे या दोघांच्या ज्या गोष्टी आहेत या बघून जे आहेत ते बरं वाटलेलं आहे. बिग बॉसने एक छान गोष्ट केली आजच्या एपिसोडमध्ये, ती गोष्ट म्हणजे की घरामध्ये मस्तीचे वगैरे गोष्टी दाखवलेल्या आहेत. म्हणजे डीपीच्या असो, सूरजच्या असो, जान्हवीच्या असो किंवा बिग बॉसने पॅडी दादाला जे आहे ते कवितेबद्दल बोलणं असं किंवा अभिजितकडनं गाणं म्हणून घेतलं असेल, या सगळ्या गोष्टींना बघायला सिरियसली चांगल्या वाटल्या कारण या गोष्टीची गरज होती. आणि मला असं वाटतं जी काय बिग बॉसची ॲनालिसिस करणारी टीम आहे सोशल मीडिया, त्यांनी या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी जे आहे ते लोकांची जी आहे भावना ऐकली की आम्हाला भांडण नको आहे, अशा एंटरटेनमेंटच्या पण गोष्टी हव्यात. म्हणून ती गाडीवाली गोष्ट असो किंवा घरामध्ये अभिजितचं गाणं वगैरे असो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिग बॉसने दाखवल्या. आणि अभिजितने काय छान गाणं म्हटलेलं ना, काय कविता बोलला तो, हम जब मिले थे रात थी जरासी, का हम जब मिले थे रात थी जरासी. वा. आणि त्याच्यानंतर बिग बॉसने पण एक कविता म्हणली आणि सगळा माहोल जो आहे ना एकदम भारी झाला होता. आणि तिकडे गोलीगत सूरज जो म्हणला आहे की माझ्या पिल्लूने मला गोलीगत धोका दिला होता ना, असलं भारी वाटलं ना ते. भाई एकदम रॉ आहे पोरगा, कसं आहे असू द्या, डायरेक्ट जे आहे ते कनेक्ट होईल असं माणसाशी बोलतो. म्हणजे सूरज कमी बोलतो पण खरं बोलतो असं आहे आणि त्याच्यामध्ये एक कणभर सुद्धा खोटेपणा वाटत नाही. म्हणून अख्ख्या महाराष्ट्राने सूरजला डोक्यावरती घेतलेला आहे. आणि बिग बॉसनी पण योग्य वेळी योग्य जागेवरती सूरजला जे आहे ते दाद मागितली किंवा विचारलं त्यांना आणि सूरजचा हा रिप्लाय बघून मी तर खरं खुश झालो. आता हा एंटरटेनमेंटचा पार्ट दोन्ही एकत्र करून सांगितलेला आहे मित्रांनो, कारण आता आपण जाणार आहे सिरियस विषयाकडे. तर काय झालं आहे मित्रांनो, वैभव आणि जान्हवीचा विषय सुरू आहे की बाबा हा अरबाज आणि निक्कीचं काय चालू आहे. तर जान्हवी म्हणते आता मी आहे ते बोलायचं सोडून दिलेलं आहे आणि तुमचं तुम्ही काही करा, आता आम्ही निक्कीच्या बाजूला उभा राहणार नाही, गेम पुरतो तो बोल, कारण निक्कीच्या गोष्टी आमच्याकडे सांगायला तर आम्ही त्या ज्या आहेत त्या तुझ्याकडून गोष्टी ऐकणार नाही आहेत. म्हणजे एवढं होऊनही वैभव आणि जान्हवी जे आहेत त्या अरबाजला सोडायला तयार नाही आहेत. आम्हाला असं वाटतं हे दोघं जे आहेत ते खूप जास्त डरपोक आहेत म्हणून अशा गोष्टी करत आहेत. तिकडे छोटा पुढारी पण बसलेला आहे आणि जान्हवी त्याला बोलते की अरे तुला लाज वगैरे वाटते का रे, हां जो वैभव तुला व्यायाम वगैरे शिकवतो तो त्याच्याशीच भांडतो. आता कसं आहे, जान्हवीने पण काय खूप जास्त चांगला परफॉर्मन्स केला आहे घरामध्ये अशा गोष्टी नाही आहेत, पण जान्हवीचा बोलण्याचा इकडे जो उद्देश होता ना तो एवढा काय वाईट नव्हता की किंवा त्याला खरंच त्याची लाज वगैरे काढायचं असं त्याचं इंटेन्शन दिसतच नव्हतं. एक सार्कॅझममध्ये आपण बोलतो ना की यार काय यार तुला समजतं का नाही की त्यांनी तुझी एवढी मदत केली आणि तू त्याच्याविषयी असा वागतो. हे जे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन जे आहे ते जान्हवीचं होतं. तर पुढारीने तिला रिप्लाय काय दिला माहिती आहे का, तो पण हसत म्हणे तुला आहे का लाज आणि तुझ्याकडली थोडी असेल तर मला दे. अरे घनश्याम, तू पुढारी आहेस ना, तुला समजत नाही का की तू ज्या व्यक्तीशी बोलतोय ती महिला आहे. तुला बोलण्याचं काय प्रमाण वगैरे आहे की नाही, तुला सार्कॅझममध्ये बोललेल्या गोष्टी कळत नाही का. अरे राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टी समजतात, मग तुला साधी ही सार्कॅझममध्ये बोललेली गोष्ट कळत नाही का. एखाद्या मुलीच्या बाबतीत तू असं कसं काय बोलू शकतो. भलेही जान्हवीने घरामध्ये आधी काही गोष्टी करू दे, पण त्याच्याबद्दल जर का तू अशा गोष्टी बोलतोय आणि नंतर असं फील करवतोय की तुझं काही चुकलंच नाहीये. अरे ते ॲज अ तुझ्या ग्रुपचा सदस्य म्हणून तुला समजवायला जात होती की बाबा ज्या वैभवने तुझ्यासाठी एवढं सगळं केलंय तू त्यालाच का नावं ठेवतोय आणि तू तिला अशी भाषा वापरतोय. हे पटण्यासारखं आहे का. हां म्हणजे तुम्ही सांगा मित्रांनो, घनश्याम जे बोलला ते पटण्यासारखं आहे का. मला तर अजिबात सुद्धा आवडलं नाही. म्हणजे
साध्या सरळ गोष्टीचा जो बाव केला घनश्यामनी, विनाकारण बाव केला, हे अजिबात सुद्धा पटण्यासारखं नाही आहे. म्हणजे एखाद्या मुलीविषयी अशी वार्ता करणं किंवा त्या मुलीला असं बोलणं की तुझ्याकडे थोडीशी लाज असेल तर मला दे, हे खरंच शोभनीय नाही आहे. यासाठी घनश्यामची शाळा व्हायला हवी. छोटा पुढारी असताना तुम्ही सुद्धा जर का अशा गोष्टी बोलत असाल तर मला असं वाटतं की सिरियसली घनश्याम हा विचार न करता बोलत आहे. जर का त्याने थोडा जरी विचार केला असता तर तो अशा गोष्टी बोललाच नसता. या गोष्टी नाही करायला पाहिजे. तिकडे अभिजित आणि पॅडी वगैरे बसले, ते बोलले की अरे हा ऐकतच नाही, हा त्याची स्वतःची चूक मान्यच करायला तयार नाहीये. अरे खरंच तो स्वतःची चूक मान्य करत नाहीये. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की बाबा हा का बोलतो आणि कशासाठी बोलतो, गप्प बस आता, थांब कधीतरी. घनश्याम, तुझ्या जास्त बोलण्यामुळे तुझंच नुकसान होतंय भावा, हे तुला समजायला पाहिजे. आता इकडे तुला ट्रोल करायचं म्हणजे आम्ही काही बोलू शकतो, तुझ्या पाक म्हणजे तुझ्या भाषेच्या लेवलला सुद्धा आम्ही जाऊ शकतो, पण आम्हाला भाषा नाही वापरायची ती. भलेही चार चौघांना ही भाषा आवडेल की घनश्यामला ट्रोल करतोय त्या खालच्या लेवलला जाऊन, पण आम्हाला तुझ्यासारखं वाईट नाही व्हायचं भाई. तू समजून घे बाबा, जर का तुला बिग बॉसच्या घरात राहायचंय तर अशा पद्धतीचं वागणं बरं नाहीये. तू एखाद्या मुलीला असं बोलू शकत नाहीये. आणि घनश्याम इकडे साप पद्धतीने जे आहे ते चुकलेला आहे. आता इकडे जान्हवी आणि पुढारीचा वाद झाल्यानंतर पुढारी जो आहे तो निक्कीकडे गेला आणि निक्कीकडे जाऊन सांगतो की यार तिनं असं असं केलं. मग निक्की पण त्याला चढवते की बाबा हां ती आहेच तशी, आता ती जेलमधून बाहेर पडली ना, तर तिच्याकडे कॉन्टेंट द्यायला काही नाही म्हणून ती असंच वागते वगैरे निक्की जे आहे ते चालू झाली. इकडे निक्की स्पष्ट दिसत होते की बाई घनश्यामला जे आहे ती गुंडाळत होती आणि घनश्यामला जे आहे ते तिच्या टीममध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होती. आणि घनश्यामला सुद्धा अरबाज आणि निक्कीकडे जायचं आहे म्हणून जो आहे तो घनश्याम जो आहे तो अशा पद्धतीने वागतो. हे स्पष्ट आहे. त्याला वैभव आणि जान्हवीची मैत्री आवडत नाहीये, त्याला अरबाज आणि निक्कीच लागते म्हणून जो आहे तो तिकडे जाण्यासाठी या लोकांशी भांडणं करतोय, बाकी काही सुद्धा नाही. आता निक्कीने त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे म्हटल्यावरती बघा तुम्ही, येणाऱ्या पुढच्या 1-2 दिवसात घनश्याम हा निक्कीमय आणि अरबाजमय झाला असेल. आता विशेष म्हणजे ज्यावेळेस पॅडी बोलला इकडे घनश्यामला की हा अरबाज जो आहे तो म्हणजे कसा वागतोय निक्की बरोबर आणि हे चुकीचं आहे, तर तो घनश्याम जो आहे तो त्याच्या तोंडापाशी तोंड नेऊन त्याला समजत होता, अरे काय यार तू असा कसा वागतो, आम्ही सगळे तुझ्या पाठी आलो त्याच्यामुळे आम्ही वेळपट दिसतोय ना, नको रे बाबा, तू तिला मिठी बिठी काय मारतो. अरबाज म्हणतो अरे मी मिठी तर मारणार नाही, मिठी का नाही म्हणणार, मी तुला पण मिठी मारतो. आणि भाई मारली ना मिठी. म्हणजे मला वाटतं घनश्याम एवढ्या तोंडाच्या जवळ जाऊन का बोलत होता, का का बोलत होता घनश्याम एवढ्या तोंडाच्या जवळ जाऊन. आणि अरबाज घनश्यामचं ऐकणार आहे का, म्हणजे काय चाललं होतं. आणि बा एवढं सिरियस कॉन्व्हर्सेशन होतं तरी पण मला त्या गोष्टी हसायचं होतं. म्हणजे किती पाक पप्पीच घ्यायचा बाकी होता असं वाटायला लागलं मला. अरे घनश्याम नाही तुझं तो ऐकणार, तू तुझं ना एनर्जी आणि टाइम वेस्ट नको करू. त्या निक्कीच आणि त्याचं ठरलेलं आहे, तू काय जे आहे त्याला समजवते सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की घनश्यामचा हा जो प्रयत्न आहे अरबाजला बनवण्याचा, याची नोंद जी आहे ते गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे. कारण एवढ्या जवळ जाऊन घनश्याम जसं समजत होता अरबाजला, जसं की तो अरबाज नाही निक्कीच आहे, अशा पद्धतीने गोड बोलत होता. नको रे घनश्याम, असं नको करू भावा. तू एक राजकारणी आहे, पुढारी आहे, कमीत कमी त्या शब्दाच्या गरिमा तरी जप बाबा. जर का तुला त्या शब्दाच्या गरिमा जपता येत नसतील तर कसला पुढारी तू. हां बाबा असं नको वागू यार, ट्रॅक सोडून नको वागू. चांगला दिस, मानतो की तू मुद्दे वगैरे उचलतो, बोलतो वगैरे छान, पण हे असं वागणं जे आहे ते शोभनीय नाही आहे. मुलीची लाज काढणं असेल किंवा ह्या अरबाजला मिठ्या वगैरे मारणं असेल, हे शोभत नाही आहे. अरबाज आणि निक्की त्यांचा गेम खेळण्यात मग्न आहेत, वरच्या लेवलचा गेम खेळतात ते. तिकडे तुझं काय खरं नाही बाई, तुझा वापर होतोय हे समजून घे. तू स्टँड अलोन खेळ मित्रा, नाहीतर अवघड होऊन जाईल. घनश्याम भाई खरंच खतरनाक होऊन जाईल. बिग बॉसने जे आहे ते अंकिताला कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि बोलले की भाई तुम्हाला गणपतीला जायचं असेल, कोकणातचे गणपती आलेले आहेत, आम्हाला कळतंय. अंकिता रडायला लागली, माझ्याशिवाय गणपती वगैरे कसा होणार, या गोष्टी बोलायला लागल्या. आणि बिग बॉसने जे आहे ते तिला समज दिली. छान वाटलं, एखाद्याच्या भावनेचा आदर केला बिग बॉसने. आणि अंकिताने सुद्धा थोडंसं जे आहे ते स्ट्रॉंग राहायला पाहिजे, कारण तुम्हाला बिग बॉसमध्ये येताना माहीत होतं की तुम्ही बिग बॉसमध्ये चाललेला आहात, त्यावेळेस गणपती पण येणार आहेत. त्यामुळे आता मान्य आहे तुम्हाला आठवण वगैरे येते, तुमच्या भावनांचा आम्ही रिस्पेक्ट करतो, पण थोडंसं स्ट्रॉंग होऊन तुम्हाला जे आहे ते गेम खेळावे लागणार आहे. मग बिग बॉसने जे आहे ते नॉमिनेशन टास्कची फाईल जे आहे ते अंकिताकडे दिली आणि ती फाईल दिल्यानंतर जे आहे तिने टास्क वाचून दाखवला. साधा सरळ टास्क होता, समोरासमोर नॉमिनेट करायचं होतं आणि निकष काय होते, निर्णय क्षमता
खेळाची समज आणि मतप्रदर्शन या 3 निकषावरती कंटेस्टंटला म्हणजे पाठच्या आठवड्याच्या निकषावरती नॉमिनेट करायचं होतं. आता बिग बॉसमध्ये जे बिग बॉस निकष देतं यावरच नॉमिनेशन्स होतात का? असं कधीच होत नाही मित्रांनो. तुमच्या मनात ज्या कंटेस्टंटविषयी राग आहे, सूड आहे, अशा कंटेस्टंटची तुम्ही नावं घेत असता. पण यावेळेस काय झालेलं आहे मित्रांनो, या लोकांची फाटत आहे. या लोकांना ना समोरासमोर जाऊन लढायची लाज वाटते. आता हे उदाहरण जे आहे ते अंकितानेच पेश केलेलं आहे. आता अंकिताने कसं पेश केलेलं आहे बघा तुम्ही. तर अंकिताने नॉमिनेट केलं घनश्यामला आणि दुसरं नाव घेतलं सूरजचं. आता हा सूरज अंकिताच्या टीममध्ये आहे. सूरज जो आहे तो कधीही बी टीम सोडत नाही, म्हणजे त्याची जी आहे निर्णय क्षमता चांगली आहे. त्याच्यानंतर त्याचं जे मत ज्यावेळेस मांडतो थोडंच बोलतो पण तो करेक्ट बोलतो. त्यानंतर त्याची खेळाची समज थोडीशी कमजोर आहे, पण त्याला एकदा गेम कळला की तो चांगला गेम खेळतो. तरीसुद्धा अंकिताने सूरजला नॉमिनेट केलं. आता घनश्यामबद्दल तिनं जी कारणं दिली ती कारणं ओके आहे, ठीक आहे, पण सूरजला नॉमिनेट करणं म्हणजे अंकिताचा हा सगळ्यात मोठा सेफ गेम आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, याच अंकिताने सूरजला राखी दिली होती हातामध्ये आणि बोलली होती, ही राखी मी तुला त्याच वेळेस बांधेन ज्या वेळेस तुझं स्वतःचं घर होईल. मग अंकिता सूरजला एवढ्या लवकर घरातून बाहेर काढून त्याचं घर होईल अशी कशी काय प्रार्थना करू शकते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, भावनांचा विचार साईडला सोडूया आणि प्रॉपर गेम बद्दल बोलूया. आता सूरज व्यतिरिक्त अंकिताकडे कोणते कोणते ऑप्शन होते? तर सूरज व्यतिरिक्त अंकिताकडे कोणता ऑप्शन होता? तर अंकिताकडे ऑप्शन होता अरबाज, दुसरा ऑप्शन होता आर्या. अंकिताने निक्कीला सुद्धा अंकिता नॉमिनेट करू शकत होती. आता तुम्ही म्हणसाल की हे तिघं या 3 निकषामध्ये कसे बसतील? तर अरबाज जो आहे त्याची निर्णय क्षमता अजिबात सुद्धा चांगली नाहीये, कारण तो जो आहे गेल्या पूर्ण आठवड्यात इकडेच्या पण लोकात होता आणि निक्कीकडे पण जात होता. त्यामुळे त्याची निर्णय क्षमता जी आहे ती तळ्यात मळ्यात होती, म्हणून ती अरबाजला नॉमिनेट करू शकत होती. मला कुठेतरी असं वाटतंय की अंकिता जी आहे ते अरबाजला घाबरत आहे. अरबाजच्या समोरासमोर जाऊन लढायला तिला भीती वाटते, म्हणून ती अरबाजला नॉमिनेट करण्यापासून वाचत आहे. एवढे सगळे दिवस झाले बिग बॉस सुरू होऊन, पण अंकिताने एकदा सुद्धा अरबाजचं नाव नाही घेतलं नॉमिनेशनसाठी. याचा अर्थ आपण काय समजायचा? अंकिताला अरबाजकडून अशी गेममध्ये कोणती मदत होते त्यामुळे जी आहे ती अरबाजला नॉमिनेट करायला घाबरते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि माझं स्पष्ट असं मत आहे की अंकिता वालावलकर ही डरपोक गेम खेळते. त्याच टीमच्या लोकांना वाघाच्या दाताखाली द्यायचं आणि समोरच्या टीमच्या लोकांना वाचवायचं, ही अंकिताची पहिल्यापासून केली आहे. मी आठवा ज्यावेळेस जे आहे ते रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्याला सांगितलं होतं की कॅप्टन्सी उमेदवारीपासून तुम्हाला कोणाला बाहेर काढायचं, तर तिने पहिलं नाव सूरजचं घेतलं. नंतर नॉमिनेशन टास्क आला त्याच्यामध्ये सुद्धा सूरजचं नाव घेतलं. कॅप्टन्सी उमेदवारीला त्या प्राइज द्यायच्या होत्या त्यावेळेस सूरजचं नाव तिने जे आहे ते सगळ्यात शेवट ठेवलं. म्हणजे अंकिताला सूरजपासून काय प्रॉब्लेम आहे? तोंडावरती गोड बोलायचं आणि पाठून जो आहे तो वार करायचा, अशी अंकिताची कमाल आहे असं मला वाटतंय. त्यामुळे यामध्ये अंकिता जी आहे ते डरपोक खेळाडू आहे असं मला वाटतंय. त्यानंतर दुसरं जे नाव घेण्यात आलं बिग बॉसकडून ते म्हणजे आर्या. आर्याने केलं अभिजित आणि घनश्यामला. हे आर्याचं शोर शॉट होतं. तिला अभिजित आवडत नाहीये आणि तिला घनश्यामी आवडत नाही. फक्त आर्यासारखी म्हणजे डोक्याने कमी असलेली मुलगी मी पहिल्यांदा पाहिली आहे. ह्या आर्याला समजलं होतं की अरबाज जो आहे तो आपला वापर करून घेतोय. ही आर्या पूर्ण आठवडाभर निक्कीच्या विरोधात खेळली. हिने तिचं नाव घेतलं नाही, तिने कोणाचं नाव घेतलं? अभिजित आणि घनश्यामचं. अरे निक्कीच्या बाबतीत ती बोलू शकली असती की तिची निर्णय क्षमता नाही आहे, कारण समोर जर का तिला दिसत होतं तिची टीम जिंकलेली आहे, तरी सुद्धा तिने निर्णय क्षमता न घेता आपल्याच टीमला हरवलं त्या टास्कमध्ये. ही गोष्ट बोलून जी आहे ती तिला नॉमिनेट करू शकत होती. इव्हन अरबाज सुद्धा त्याची निर्णय क्षमता नाही आहे, त्याचं मतांतर आहे, तो तळ्यात मळ्यात आहे, हे कारण देऊन त्यालाही नॉमिनेट करू शकत होती. पण त्यांच्या विरुद्ध कशाला जायचं? फक्त बोलायचं की मी निक्कीच्या विरुद्ध गेम खेळते, पण तिला नॉमिनेट करायचं नाही. आता इकडे पॉलिटिकली करेक्ट होऊन काय काय लोक मला इकडे कमेंटमध्ये सांगा येतील आणि बोलतील की भाई निक्की जी आहे ती कशी काय घराच्या बाहेर जाईल तिला नॉमिनेट केलं तरी. अरे भाई नॉमिनेट कर ना, प्रेक्षक ठरवतील ना कोणाला बाहेर काढायचं कोणाला नाही काढायचं, तुझ्या हातात काय? तर ही जी गोष्ट जी आहे आर्याची, याला सुद्धा डरपोक गेम म्हटलं जातं आणि मंद गेम, विशेष करून मंद गेम म्हटलं जाईल असं मला वाटतंय. त्यानंतर तिसरं जे नाव आलेलं आहे ते निक्की मॅडमचं. निक्कीने कोणाला नॉमिनेट केलं? डीपी आणि आर्याला. निक्की जे आहे ते तिच्या मतावरती ठाम असते आणि निक्कीने जे काय मतं मांडली ते मला पटलेले आहे. त्यानंतर डीपी आला. डीपीने कोणाला केलं? घनश्याम आणि आर्याला केलं.
आता तो घनश्यामचं नाव घेतोय सगळं ठीक आहे, आणि आर्याचं नाव घेतलं ते पण ठीक आहे, पण डीपीला जर का समोरासमोर लढाई करायची होती तर त्याच्याकडे सुद्धा निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव हे सगळे ऑप्शन जे आहेत ते ओपन होते. पण यांना जे आहे ते समोरासमोर जाऊन लढायचंच नाहीये. यांना जे आहे ना निर्णय क्षमताच नाहीये. ऍक्च्युली ही सगळी जी लोक आहेत ना, अंकी जे आहे, डीपी आहे, ही सगळी नॉमिनेट व्हायला पाहिजे नव्हते. यांच्यामध्ये सिरियसली जे आहे ते निर्णय क्षमता नाहीये. यांना समजतच नाही की यांचा दुश्मन कोण आहे. हे उठसूट कोणाचंही नाव घेतात नॉमिनेशनमध्ये. अरे समोरच्या टीमला पण दाखवा ना, तुम्ही पण इकडे गेम खेळायला आहे. दाखवू द्या ना त्यांच्या पण काळजाला आग, कळू द्या की तुम्ही बाय सरळ वार करताय. पण हे वारबीर करणं यांना नाही जमणार, कारण यांना गेमच कळत नाहीये. नंतर कोणाला अरबाज. आता अरबाजने कोणाला केलं बघा, किती शातीर आहे हा. ह्याने केलं आर्या आणि डीपीला. आता लास्ट पूर्ण आठवडा हा जो आहे निक्कीच्या विरोधात जायचं बोलत होता ना, सगळ्या महाराष्ट्राला दाखवत होता ना की मी निक्कीच्या विरुद्ध आहे, निक्कीच्या विरुद्ध आहे. नॉमिनेट बघा कोणाला केलं, जे आर्या ह्याच्या बरोबर राहिली आठवड्यावर त्यांनी तिकडे तिला नॉमिनेट केलं आणि डीपीला पण नॉमिनेट केलं. बरं डीपीच्या बाबतीत त्याने जे कारण जे सांगितलं ते थोडंसं मलाही पटलं नाही, आणि डीपीने सुद्धा आवाज उचलला, कमीत कमी आवाज तरी उचलला डीपीने, हे बरं झालं. त्यांनी हे जे कारण सांगितलं की बाकी तुम्ही टीममध्ये हे सांगताय की आपण अरबाजच्या विरोधात खेळायचं, हे कारण थोडंसं मला इलॉजिकल वाटलं. पण यार मग जर का बाकी टीममध्ये जर का तो तसा नाही बोलणार तर डीपी असं म्हणणार की अरबाजला ट्रॉफी घेऊन जाऊ दे, अरबाज काय बोलतो यार. तर इकडे जे आहे ते फुल पॉलिटिकली करेक्ट जो आहे तो अरबाजने गेम खेळला, आणि ही आर्या मंदबाई तरी सुद्धा अरबाजकडे बघून हसते आणि अरबाजला जाब पण विचारत नाहीये. भाई तुला समजतंय का आर्या की यांनी गोड बोलून तुझा काटा काढलाय, कळतंय का? तू काय अरबाजच्या मागं पळते, तो तुला नाही पसंत करत आहे. तुझा हा जो बालिश गेम आहे ना आर्या, तो बंद कर. आणि निक्की सुद्धा लगेच चालू झाली इकडे बोलायला, म्हणजे डीपी बोलायला लागला ना की निक्की सुद्धा मध्ये मध्ये बोलायला चालू झाली. जशी काही निक्कीची आहे ते अरबाजची भावली आहे, आणि अरबाजने चावी दिली की निक्की लगेच ठाण 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 उडायला लागते. असं काहीतरी झालं ते. म्हणजे काय गरज आहे अरबाज आणि डीपी कॉन्व्हर्सेशन करताना आपण मध्ये कशाला चबड 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 करावी. ही जी निक्कीची आदत आहे ना, ही एकदम फालतू आदत आहे असं मला वाटतंय, आणि यामुळे जे आहे ते निक्की जे आहे ते प्रेक्षकांना आवडत नाही. आता तू तुझी बारी झाल्यावरती गप्प बस ना, बोलू दे ना दुसऱ्यांना, पण ह्या मॅडम तसं करत नाही. त्यानंतर कोण आले, घनश्याम आले. आता घनश्याम आल्यानंतर त्यांनी नाव घेतलं आहे आर्या आणि डीपीचं. आता पुढारी जो आहे मित्रांनो, याला सगळ्यांनी जे आहे ते टार्गेट केलं आणि वेगवेगळी कारणं सांगितली, आणि तो डिझर्व करतो. मग तुम्हाला एक गोष्ट कळते का, पुढारी जो आहे तो दुसऱ्यांसारखं ऐकून घेत नाही. पुढारी जो आहे तो बोलतो, व्यक्त होतो. बरं त्याचं बोलणं पटो न पटो तो एक वेगळा मुद्दा आहे, पण कमीत कमी बोलतो तरी. या बाकी लोकांसारखा तो शांत बसून कोणाच्या गोष्टी ऐकून घेत नाही. त्याच्या जे मनात आहे, त्याला जे वाटतंय ते बोलतो. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. जर का पुढारीने बोलायचं बंद केलं तर त्यातला पुढारीपणा निघून जाईल, किंवा त्याचं खरं रूप जे आहे ते निघून जाईल. तो बोलतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला सांगतो, या आठवड्यात तो नॉमिनेट जरी झाला असला तरी तो घराच्या बाहेर जाणार नाही, कारण तो व्यक्त होतोय, जशास तशी उत्तरं देतोय. काही मुद्दे त्याचे आपल्याला पटतील, त्याचे मुद्दे नाही पटणार, तो एक भाग वेगळा आहे. पण त्यांनी आज सगळ्यांना उत्तरं दिली. भलेही त्याचा आवाज आपल्याला इरिटेट करत होता, पण तो उत्तरं देत होता. पण काही कंटेस्टंट असे आहेत ते उत्तरं द्यायलाच नाही म्हणतात, बोलायलाच नाही म्हणतात. अशा लोकांना खरं तर घराच्या बाहेर काढा, मी असं म्हणेन. त्यांनी जे आहे ते बोलायला हवं होतं. नंतर जे आहेत त्या जान्हवी मॅडम आल्या. जान्हवीने सुद्धा घनश्याम आणि सूरजला नॉमिनेट केलं. बरं आता या जान्हवीला समोरासमोर हा ऑप्शन दिसत होता, अरबाज उभा आहे, त्याने तुम्हाला आठवडाभर फसवलंय, तुम्ही त्याला का नॉमिनेट नाही केलं? म्हणजे जान्हवीच्या मनामध्ये एवढी अशी कोणती भीती होती की त्यांना निक्की आणि जे आहे ते अरबाजचं नाव घ्यायला लाज वाटली? तुम्ही सांगू शकत होता ना निक्की आणि अरबाजचं कारण. पण यांना समोरासमोर जाऊन निक्की आणि अरबाजशी पंगा घ्यायचा नाहीये. हे आहेत डरपोक खेळाडू. जशी अंकिता डरपोक आहे, जशी आर्या मंद आहे, तशी ही जान्हवी सुद्धा भित्र्या कंटेस्टंटच्या यादीमध्ये आहे असं मला वाटतं. जर का समोरासमोर तुमच्याकडे ऑप्शन होता अरबाज आणि निक्कीचा, आणि तुम्ही हे सांगू शकत होता की बाबा आता हे रणशंग मी फुंकतोय तुम्हा दोघाला नॉमिनेट करून, पण तुम्ही तसं केलं नाही. याला म्हणतात बोल्ड डिसिजन घेणं आणि प्रेक्षकांच्या मनात जागा बनवणं. पण तुमच्यात ती हिंमत नाही आहे जान्हवी किल्लेकर, आणि तुम्ही बालिश म्हणजे सगळ्यांच्या बरोबर घनश्याम आणि विशेष करून सूरजला नॉमिनेट केला. आता सूरजला नॉमिनेट करून काय जाणार आहे का बाहेर? तो नाही जाणार आहे. पण तुमच्याकडनं दुसरी आम्ही अपेक्षा तरी काय करणार? थोडं तरी ठेवायचं तुम्ही, थोडं तरी. त्यानंतर प्याडे दादा आले, आणि प्याडे दादाने केलं अरबाज आणि घनश्यामला नॉमिनेट. आणि घरात मी प्याडे दादाला आजच्या नॉमिनेशनमधला हिरो मानतोय. याचं एकमेव कारण हे आहे की त्यांनी स्पष्टपणे त्यांना जो वाटेल आणि प्रेक्षकांना पटेल असा निर्णय घेतला, आणि अरबाज विरुद्ध मी खेळू शकतो हे दाखवलं.
बाकी कंटेस्टंट आहेत हे दाखवण्यासाठी खूप घाबरत आहे. अंकिता आहे, जान्हवी आहे, डीपी आहे, या लोकांना अरबाज विरुद्ध गेम खेळायचा नाही. पण प्याडी दादाने हे रणशिंग जे आहे ते फुकलेलं आहे आणि ह्यांनी करेक्ट डिसिजन घेतलेला आहे. बाकी घनश्याम तर जो सगळ्यांनी जो आहे तो आज येऊन चपाचप जे आहे ते घनश्यामला जे आहे ते वाजवतच आहेत आणि घनश्याम बिचारा यामध्ये काहीच करणार नाही. आता इकडे वैभवला सुद्धा मांडला मी. वैभवने सुद्धा जे आहे ते डायरेक्ट रणशिंग फुकला आणि निक्कीचं नाव घेतलं. भावा मला ही तुझी जी आहे ते स्टाईल आवडली वैभव, फक्त एकाच जागेवर चूक केली. आर्याच्या जागेवर तू जर का अरबाजचं नाव घेतलं असतं ना तर भाई तू अजून लोकांची मनं जिंकली असते. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे दाखवलं की हा माणूस डबल गेम खेळतोय अरबाज, तरी सुद्धा तुम्ही त्याचं नॉमिनेशनमध्ये नाव घेत नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा भित्र्या कंटेस्टंटच्या यादीत येत आहे. तुम्ही एक नंबरचे भित्रे आहात, तुमच्याच्याने काय होणार नाही. आणि वैभव भावा बारामतीचा आहेस तर अरबाज विरुद्ध लढ ना भावा. मला इव्हन असं वाटतंय की जर का अरबाजने तुला फसवलंय तर प्रेक्षकही खुश होतील आणि अरबाजला सुद्धा आवडेल की तो काहीतरी गेममध्ये करतोय. असं होत चाललंय की अरबाज जो आहे तो त्याचा ग्राफ वरती चाललाय आणि तुझा ग्राफ जो आहे तो खाली येतोय. म्हणजे तुला मेसेज देऊनही बाय तुला अरबाज विषयी मैत्री पाळायची आहे, पण अरबाज तुझी मैत्री पाळतोय का? आता इकडे भित्रा गेम खेळल्यामुळे काय करणार आहे वैभव? कठीण आहे वैभवचं. त्यानंतर सूरज भाऊ आला, त्यांनी निक्की आणि अरबाजला नॉमिनेट केलं होतं पण तो बिचारा थोडासा मॅनिपुलेट झाला. खतरनाकवाला डिसिजन होता आणि सगळ्यात बोल्ड डिसिजन होता. मी मगाशी म्हटलं ना की त्याने जे ठरवतो ना गोष्टी तर तो करतोच आणि त्याचे जे निर्णय असतात ना ते योग्यच असतात. त्याला भलेही काही गोष्टी समजवता आल्या नाही आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये, पण त्यांनी निक्की विरुद्ध जाण्याचा पंगा घेतलाय. याला म्हणायचं खेळाडू. त्यांनी अरबाज विरुद्ध जायचा सुद्धा पंगा घेतलाय. भलेही नंतर त्याला मॅनिपुलेट करून अरबाजने घनश्यामला नॉमिनेट करायला लावलं, पण भाई सूरजने पंगा घेतला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सूरज चव्हाण रिअल माणूस आहे मित्रांनो. त्याला तुम्ही कितीही नावं ठेवा, त्याच्याविषयी तुम्ही कितीही काही बोला, पण तो खरा गेमर आहे. कारण त्याला समजतंय की बाय समोरच्या व्यक्तींना डायरेक्ट नडलं पाहिजे आणि अरबाज आणि निक्कीच्या विरुद्ध लढण्याची ताकद ही सूरजने दाखवली. भले त्याने आज एक डिसिजन चेंज केला असेल पण सुरुवातीला घेतलेली 2 नावं त्याने एकदम करेक्ट घेतली होती. यामध्ये जे आहे तो थोडासा जो आहे तो वाद सुरू झाला घनश्यामचा आणि घनश्याम बोलला की तू तुझ्या मनाची नावं घे, आर्यामध्ये पडली आहे, लाभ सगळं झालं. आणि घनश्याम आज खूपच बोलत होता. त्याच्या बोलण्याला किती सिरियस घ्यायचं ते तुम्ही बघा, पण तो बोलत होता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अभिजित आला आणि आज आम्हाला अभिजितचं एक वेगळंच रूप पाहायला भेटलं. खतरनाक असं अभिजितचं रूप होतं. ज्या पद्धतीने त्याने आर्या विरुद्ध तो स्टँड घेतला आणि आवाज उचलला नॉमिनेशनमध्ये आणि घनश्याम विरुद्ध पण जे बोलला ना मला आवडलं. अभिजित तुझं हे रूप आम्हाला बघायचंय. तू असा बोलला पाहिजे, तुझं मत व्यक्त केलं पाहिजे. तू ज्यावेळेस तुझ्याशी मत व्यक्त करतोय ना तर ते प्रेक्षकांच्या सरळ काळजाला भिडतंय. तर भावा लढ, बोल. आज जे आर्याला तू योग्य कारण देऊन नॉमिनेट केलेले आहे त्याच्यासाठी भाई तुला मांडला पाहिजे आणि घनश्यामची सुद्धा तू बोलती बंद केलेली आहे. तर भाई असंच नड ना, कोण अडवतोय तुला? आणि करेक्ट असं तू जे आहे ते नॉमिनेट केलेलं आहे. आता इकडे जे आहे ते परत वर्षाताई ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि वर्षाताई यांनी डीपी आणि सूरजचं नाव घेतलं. आता जो सूरज वर्षाताईंना आई आई म्हणत होता, सूरज जो आहे तो वर्षाताईच्या साठी निक्कीच्या विरोधात गेला होता, याच वर्षाताईने जे आहे ते सूरजला नॉमिनेट केलेलं आहे आणि वर्षाताईने डीपीला बी नॉमिनेट केलेलं आहे. म्हणजे ज्या टीममध्ये खेळायचं त्याच टीमबरोबर घात करायचं काम जे आहे ते वर्षाताईने केलेलं आहे. आता डीपीला नॉमिनेट केलं मला एवढं काय नाही वाटलं, कारण त्यांच्याने त्याचा खटका उडत असतो. पण सूरजला नॉमिनेट करणं म्हणजे घात आहे. भलेही तुम्ही सूरजला कितीही नॉमिनेट करा पण तो जो आहे तो बाहेर जाणार नाही असं मला 101% माहीत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही लावा ताकद सूरजचं काय होणार नाही. पण या टास्कमध्ये लोकांचे खरे चेहरे जे आहेत ते पाहायला मिळाले आणि वर्षाताईंसमोर पण अरबाज आणि निक्की हा ऑप्शन होता, जान्हवीचा पण ऑप्शन होता, पण ते त्यांनी केलं नाही. हेच मला जे आहे ते विशेष वाटत आहे. आणि या एपिसोडच्या शेवटी जे आहेत ते 7 लोक नॉमिनेट झाली. घनश्याम, डीपी, अभिजित, निक्की, अरबाज, आर्या आणि सूरज. आता या 7 मधून कोण जाणार घराच्या बाहेर हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तुमचं काय मत आहे, कोण जाईल या 7 लोकांपैकी घराच्या बाहेर? कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो आजचा हा रिव्ह्यू कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत भारत माता की जय.